Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 13th lecture about the topic similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So dear students, आपण आत्ताच्या म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की सिमिलॅरिटीच्या टेस्ट आपल्याला आता शिकायच्या आहेत. म्हणजे काय झालं की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं मला म्हणता येईल. मग त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्क्रीटली काय आधी माहिती पाहिजे की एक समजा मी ट्रायंगल घेतला ABC आणि दुसरा ट्रायंगल घेतला PQR. तर म्हणजे थोडक्यात समजा मी असं इथे ड्रॉ केले, हा एक ट्रायंगल घेतला मी आणि हा दुसरा ट्रायंगल घेतला. दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट हे सिमिलर असतातच, परंतु आपण जनरली सिमिलॅरिटी शिकताना दोन वेगवेगळ्या टाईपच्या स्ट्रक्चर्स बघतो आहोत. म्हणजे ते ट्रायंगल्सच आहेत, परंतु बघा हा ॲपरंटली म्हणजे हा ट्रायंगल लहान आहे आपला, म्हणजे एरिया लहान आहे, याची एरिया मोठी आहे. मग इथे मी समजा त्यांचं जे व्हर्टायसिस आणि 1-1 करस्पॉन्डन्स मी असा दिला समजा ABC 1-1 करस्पॉन्डन्स विथ PQR. It means what? The role the vertex A plays in this triangle is played by P in this triangle. A च्या ऐवजी P आहे, B च्या ऐवजी Q आहे, C च्या ऐवजी R आहे, अशी ही सिच्युएशन आहे. म्हणजे मग काय होणार बघा, करस्पॉन्डिंग साइड्स हा जो कन्सेप्ट आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स. तर मग करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले? इथला अँगल A तर तिथला अँगल P, इथला अँगल B डेलिबरेटली आय एम रायटिंग इक्वल अँगल Q आणि इथला अँगल C इट इज सिमिलर टू म्हणजे इट इज इक्वल टू अँगल R. आणि हे इक्वल असणं, अँगल्स इक्वल असणं म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असणं. त्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. कशाचे? जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात. आणि करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत, म्हणजे इथली साईड कुठली AB, त्याला करस्पॉन्डिंग साईड कुठली तिकडे PQ. बघा हे जसं AB तसं हे PQ, इथे BC तसं तिथे QR आणि इथे जसं AC आहे तसं तिथे PR आहे. हे जे रेशो आहेत हे इक्वल असतात. म्हणजेच काय झालं बघा, करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. बघा याचा अर्थ काय, A आणि B ही जी लेंथ आहे AB, ती आणि ही लेंथ PQ यांचा जर मी रेशो काढला, तोच रेशो BC आणि QRचा येणार, तोच रेशो AC आणि PRचा येणार. याचाच अर्थ आपण मॅथमॅटिकली काय म्हणतो, साईड्स आर इन प्रपोर्शन. आणि इथे काय म्हणतो, अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग ज्यावेळी अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ बोथ द ट्रायंगल्स. आणखी काय म्हणतो आपण की साइड्स आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. देन वी विल से दॅट टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आपण आता प्रत्येक वेळी असं करणार का? नाही. मग आपल्याला काही टेस्ट माहिती पाहिजे. जसं त्रिकोण एकरूप असण्याच्या टेस्ट आपण बघितल्या. आय होप यू रिमेंबर दॅट. साईड ही टेस्ट होती, बरोबर ना. त्याच्यानंतर साईड साईड होतं, अँगल होतं, साईड अँगल अशी टेस्ट होती. आणि काटकोन त्रिकोण असतील तर मग डेफिनेटली हायपोटेनस साईड थिअरम, असे वेगवेगळे टेस्ट होत्या. इफ दोज टेस्ट आर सॅटिस्फाईड वी कुड डिक्लेअर दॅट दोज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सिमिलरली इन केस ऑफ सिमिलॅरिटी देर आर सर्टन टेस्ट. त्यातली काल आपण एक डिस्कस करायला सुरुवात केली होती, अँगल टेस्ट. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा, समजा मी ट्रायंगल ABC घेतला, हा ABC हा ट्रायंगल आहे ABC, and suppose there is another triangle PQR, suppose somewhat bigger triangle I will draw, okay, PQR. मग आपण समजा असा 1-1 करस्पॉन्डन्स दिला ABC, इट इज इन 1-1 करस्पॉन्डन्स विथ PQR. तर त्याचा अर्थ काय होतो, इन प्लेस ऑफ A यू हॅव वर्टेक्स P, इन प्लेस ऑफ B वी हॅव वर्टेक्स Q, इन प्लेस ऑफ C वी हॅव वर्टेक्स R. म्हणजेच इथला अँगल जर A असेल तर इकडचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता P, इथला अँगल B असेल तर इथला करस्पॉन्डिंग अँगल कोणता Q, आणि इथला C असेल तर तिथला करस्पॉन्डिंग R. मग जर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, ओके, तर आपण म्हणणार की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. पण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे मी कसं प्रूव्ह करणार? त्यांचे अँगल्स आधी करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजे. अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजे या वाक्याला मॅथमॅटिक्समध्ये काही अर्थ नाही. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि
त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स असतील त्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे, तर आपण म्हणणार की दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. मग आता त्याची इथे प्रूफ दिलेली आहे बघा, नीट समजावून घ्या. याच्यामधली थिंग काय आहे बघा. प्रूफ ऑफ ए टेस्ट काय दिलं आहे आपल्याला. एक ट्रायंगल आहे ABC, इथे एक ट्रायंगल आहे PQR. मग त्याच्यामध्ये अँगल A इज सेम ॲज अँगल P. बघा इथे डॉट काढलाय, गोल काढलाय, इथे गोल काढलाय, म्हणजे इथे आपण काढूया हे A आणि हे P हे कॉन्ग्रुएंट आहेत. हा इथला B अँगल बघा त्याने हे अशी खूण केलेली आहे, तसं इथे P हा कॉन्ग्रुएंट आहे. आणि इथे जो C आहे त्याला त्यांनी डबल असे रेशा काढलेले आहेत. तो इथे म्हणजे ही पद्धत लक्षात घ्या. हे सॉल्ड गोष्टी का आपण अभ्यासायच्या, तर त्यांना कसं लिहावं असं जे अपेक्षित आहे ना ते ह्याच्यामधून आपल्याला कळतं. ठीक आहे. मग आपण काय केलं बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला. दिस इज गिवन. ओके, अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू Q, अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R. मला प्रूव्ह काय करायचं आहे, तर ट्रायंगल ABC म्हणजे असं मी म्हणणार टू प्रूव्ह. काय म्हणणार बघा, व्हॉट इज टू बी प्रूव्ड, तर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असं आपल्याला सिद्ध करायचं. बरोबर आहे ना. म्हणजेच मी काय प्रूव्ह करायचं, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा, की एक आपण थोडंसं कन्स्ट्रक्शन लहानसं करतो आहोत. लेट अस अश्यूम दॅट ट्रायंगल ABC इज इथे त्यांनी बिगर म्हटलं आहे. आपण हा ट्रायंगल PQR हा बिगर आहे असं आपण म्हणजे आहेच ना आपल्या डायग्राममध्ये. त्यामुळे आपण असं म्हणूया की लेट अस assume that triangle PQR is bigger than triangle ABC. So we will say let us assume काय assume that triangle PQR is bigger than triangle ABC. ओके. मार्क द पॉइंट बघा त्याने काय म्हटलंय, मार्क द पॉइंट M ऑन AB अँड पॉइंट N ऑन AC सच दॅट AM इज इक्वल टू PQ अँड AN इज इक्वल टू PR. AM इज इक्वल टू काय म्हटलंय PQ. मग आपण आता काय करणार बघा, की ह्याच्यावर आपण हा मोठा ट्रायंगल आहे ना आपला, मग ही AB जेवढी लेंथ आहे ना तेवढ्या अंतरावर मी इथे एक पॉइंट घेणार, त्याला आपण M म्हणणार. ही जेवढी लेंथ आहे तसंच ही जेवढी लेंथ आहे बघा त्यांनी काय म्हटलंय, AM मस्ट बी PQ आणि AN म्हणजे हे जे आहे हे PR एवढं हवं. म्हणून आता इथे AC जेवढं आहे तेवढं मला इथे N घ्यायचं आहे आणि मग M आणि N मी जॉईन करतो. रफ काढतोय मी फिगर, पण समजावून घ्या. मग आता इथे आपण काय लिहिणार, ओके, व्हॉट आय विल राईट, मार्क पॉइंट M on PQ such that काय होईल, such that what PQ is equal to AB. म्हणजे ही जी लेंथ आहे ती ह्या AB एवढी, PQ नव्हे PM, सॉरी आय मेड मिस्टेक हियर. PM मस्ट बी इक्वल टू AB अँड दुसरं काय बघा, PN मस्ट बी इक्वल टू AC. असं आपण एक तिथे रेषा काढलेली आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होणार बघा, वी विल शो दॅट ट्रायंगल AMN म्हणजे इथे आपण म्हणणार ट्रायंगल PMN आणि ट्रायंगल ABC हे कॉन्ग्रुएंट आहे. ओके. सो टू प्रूव्ह दॅट इथे TPT लिहितो मी, TPT म्हणजेच टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल, कुठला ट्रायंगल ABC is congruent to triangle PMN. This is what our aim is. बरोबर ना. कसं करणार सांगा, हे कसं येईल सांगा. Can anyone say that can any one of you think like this? हे दोन ट्रायंगल ABC कसं आहे बघा, व्हेरी सिम्पल. हा जो ट्रायंगल आहे ना तो AB जी रेषा आहे त्याला त्याचीच लेंथ आपण कसं केलं आहे बघा डेव्हलप, की PM म्हणजेच AB आहे, म्हणजे PM आणि AB यांची लांबी समान आहे.
तसंच PN आणि AC यांची लांबी समान आहे. म्हणजे ही करस्पॉन्डिंग साईड ABC आणि PMN असे ज्यावेळी त्रिकोण घेताय तुम्ही बघा काय होईल बघा, AB इज इक्वल टू PM. हे आपलं कन्स्ट्रक्शनच आहे ना. बघा इथे AB आणि PM इक्वल आहे. त्याच्यानंतर काय आणखी आहे बघा, AC इज इक्वल टू PN. बघा इथे AC आणि PN इक्वल आहे. आणि याच्यामधला जो अँगल आहे BAC त्याला इथे करस्पॉन्डिंग अँगल कुठला, MPN. दे आर कॉन्ग्रुएंट, कारण दिलेलंच आहे आपल्याला. दिस इज गिव्हन टू यू. बघा इथे अँगल A आणि अँगल P इक्वल आहे, तसं कॉन्ग्रुएंट आहे, तसं दिलेलंच आहे तुम्हाला. सो अँड वी कॅन से अँगल BAC is congruent to angle MPN. So by side angle side test of congruency, side angle side test of congruency of triangles, we can prove that, means it is proved that. So we can say, what we can say, triangle ABC, okay, is congruent to triangle PMN. Triangle PMN, बरोबर ना. सो दिस इज, आणि त्याच्यामुळे काय होईल, कॅन यू से दॅट MN इज पॅरलल टू BC, म्हणजे MN इज पॅरलल टू QR हिअर. ऑब्विसली ना, कारण कसं आहे बघा, या दोन पॅरलल लाईन्स आहेत, म्हणजे या दोन लाईन्स आहेत ॲक्च्युली. आणि इथला अँगल जो आहे, म्हणजे इथे जो अँगल आहे तोच अँगल इथे होणार, कारण ही एकच लाईन आहे आणि याला इथे आपण पॅरलल काढलेलं आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज ऑल्सो, दिस यू कॅन शो इझिली. आय विल लिव्ह इट टू यू ॲज अन एक्झरसाइज. शो दॅट मीन्स हेन्स शो दॅट, दे हॅव सेड हेन्स शो. काय शो करायचं आहे तुम्हाला, MN is parallel to QR. MN is parallel to QR. How can we show MN is parallel to QR? Think about. It can be easily done. कसं करणार सांगा. आपण कसं हे सिद्ध कसं करणार बघा. तर तुम्ही AM आणि AC आणि इथे PM आणि PN हे इक्वल आहेत. बरं, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आत्ताच तुम्ही सिद्ध केलं ना, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PMN. म्हणजेच काय झालं, त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असणार. म्हणजे इथला जो अँगल ABC आहे तसाच इथला अँगल कुठला असणार, PMN. म्हणजेच हा जो अँगल आहे तो आणि हा सेम झाला. तसंच ACB हा जो अँगल आहे तो आणि PNM इक्वल असणार, म्हणजे इथे पण हाच अँगल असणार. मग आता बघा, हे इथे ही जी रेषा आहे MN म्हणजे सेगमेंट आणि QR त्यांच्यामध्ये काय झालं, ही ट्रान्सव्हर्सल जर घेतली तुम्ही तर हा आणि हा हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. तसंच ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर इथला आणि इथला हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. मग करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत म्हणून त्या MN आणि QR पॅरलल आहेत. बघा, हे करस्पॉन्डिंग अँगलची जी टेस्ट आहे पॅरललसाठी, लाईनसाठी, ती आपण इथे यूज केली. अगेन अँड अगेन आय रिपीटेडली आय एम सेइंग की आपल्याला प्रिव्हियस रिझल्ट चांगले तयार पाहिजे. दोन लाईन्स पॅरलल कधी असतील याच्यासाठी तुम्हाला अल्टरनेट अँगल टेस्ट 9वीत शिकलात, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट तुम्ही 9वीत शिकलात. तर त्या सर्व टेस्ट ज्या आहेत, त्याच्या काय 2-3 टेस्ट आहेत, त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे. इथे काय झालं बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ABC हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामधला अँगल B आणि PMN, कारण तुम्ही एकदा सिद्ध करून झालेलं आहे की ABC आणि PMN हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत. आणि तुम्हाला 100% माहिती आहे की ज्यावेळी दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळी त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच त्यांचं माप समान असतं. म्हणजे B जेवढा आहे तेवढाच M आहे. C ज्या मापाचा कोन आहे त्याच मापाचा हा N हा कोन आहे. मग आता तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट जी आहे पॅरलल लाईन्सची ती वापरा. MN आणि QR यांची ही छेदिका आहे PM, तशीच ही पण छेदिका आहे PN, PR किंवा PQ. PM आणि PQ सेम ना, PN आणि PR सेम, त्यामुळे ही छेदिका म्हटल्यानंतर इथला अँगल आणि इथला अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. मग हा जेवढा आहे तेवढाच हा आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून MN आणि QR पॅरलल आहेत. तसंच इथे पण N आणि R हे सेम अँगल्स आहेत.
सो MN इज पॅरलल टू QR असं तिथे सिद्ध झालं, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे काही आहे हे आपण नुसतं मी म्हटलं तुम्हाला ते तुम्ही विचार करा त्याच्यावर, पण मी एक्सप्लेन पण केलंय कसं आहे ते. मग आता जर मला कळलं की जर ही जी लाईन आहे MN ही QR ला पॅरलल आहे, PQR या ट्रायंगलमध्ये QR ही एक साईड आहे आणि त्याला MN ही सेगमेंट अदर टू साईड्सना डिवाइड म्हणजे छेदते आहे कुठल्या पॉईंट्सना, M आणि N ला, आणि ही MN QR ला पॅरलल आहे, इथे आपण सिद्ध केलं. म्हणजेच मी अशा सिच्युएशनमध्ये आलोय की आय कॅन यूज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरममध्ये हीच गरज असते ना, ट्रायंगलच्या कुठल्या तरी एका साईडला पॅरलल आणि उर्वरित दोन साईडना छेदणारी रेषा अशी जर तुम्ही घेतलीत आणि ही पॅरलल असेल QR ला, तर मग हे जे दोन भाग झाले PM आणि MQ, PN आणि NR ते कसे असतात, प्रपोर्शनमध्ये असतात. सो PM अपॉन MQ इज सेम ॲज PN अपॉन NR. त्यामुळे आता मी हे सर्व इरेज करतो. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अँड व्हॉट इज टू बी प्रूव्ड. आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवायचं. ठीक आहे, मग आता काय करतो, आय विल इरेज ऑल दिस पोर्शन सो दॅट वी कॅन कंटिन्यू विथ द प्रूफ. ओके, आणि आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर इज डिस्कस्ड टिल दिस मोमेंट. ठीक आहे, मग आता काय होईल बघा, आय विल इरेज दिस पार्ट ऑल्सो, इट इज नॉट निडेड नाव. नाव व्हॉट वी हॅव डन, सी आपण असं प्रूव्ह केलं आतापर्यंत की MN इज पॅरलल टू QR. सो इन ट्रायंगल PQR बाय बेसिक proportionality theorem, what we can write, PM upon MQ is same as PN upon NR. Is it right? So I hope you understand. आता आपण काय करूया बघा, हे रेशो आहे. आता तुम्ही 9वी मध्ये रेशो बद्दल अभ्यास केलेला आहे, त्यामुळे रेशोच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आय होप यू रिमेंबर की जर A अपॉन B इज सेम ॲज C अपॉन D जर असेल तर तिथे कॉम्पेनेंडो, डिव्हिडेंडो, इन्व्हर्टेंडो एटसेट्रा एटसेट्रा ऑल वी नो. तर इथे जर आपण इन्व्हर्टेंडो वापरला तर काय होईल बघा, इन्व्हर्टेंडो जर आपण वापरला तर काय होईल, MQ अपॉन PM. सो दिस इम्प्लाइज, म्हणजे इथे लिहितो मी सी, हे जर असं असेल तर इन्व्हर्टेंडो म्हणजे काय प्रॉपर्टी असते बघा, इन्व्हर्टेंडो म्हणजे काय असतं, A अपॉन B आणि C अपॉन D जर इक्वल असतील तर इन्व्हर्टेंडो म्हणजेच काय सांगतं आपल्याला, B अपॉन A इज सेम ॲज D अपॉन C. आणि कॉम्पोनेंडो हे काय सांगतं, कॉम्पोनेंडो सुटलं स्पेलिंग. सो बाय कॉम्पोनेंडो प्रॉपर्टी, कॉम्पोनेंडो जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार आपल्याला काय माहिती आहे की B अपॉन A, B प्लस A अपॉन A इज इक्वल टू D प्लस C अपॉन C. दिस इज कॉम्पोनेंडो आणि दिस इज इन्व्हर्टेंडो एटसेट्रा एटसेट्रा. सो ऑल सच थिंग्स वी हॅव टू यूज नाव इन दिस रिझल्ट. तर मी हे इरेज करतो कारण मला ती जागा लागणार आहे. सो नाव इथे जर आपण म्हटलं ना की हे हा रेशो आहेच, सो व्हॉट वी कॅन राईट, वी कॅन राईट MQ अपॉन PM इज इक्वल टू NR अपॉन PN. दिस इज विच प्रॉपर्टी, इन्व्हर्टेंडो. ठीक आहे, आता तुम्ही वापरा कुठली प्रॉपर्टी वापरणार होता आपण, कॉम्पोनेंडो. त्यामुळे काय होईल बघा, MQ प्लस PM डिवायडेड बाय PM इज इक्वल टू NR प्लस PN आणि डिवायडेड बाय PN. सो दिस इज कॉम्पोनेंडो. ओके, परंतु MQ प्लस PM म्हणजे काय होणार बघा, PM प्लस MQ म्हणजे हे होणार PQ. सो वी गेट PQ अपॉन PM इज इक्वल टू RN प्लस PN म्हटलं इथे. सॉरी, हे काय आहे बघा, NR म्हणजे NR, मी चुकून ते RN लिहिलं. ठीक आहे, NR प्लस PN म्हणजेच काय झालं,
हे NR प्लस हे PN म्हणजेच हे PR झालं. सो दिस इज PR अपॉन PN. बरोबर आहे. दिस इज व्हॉट वी गेट बाय दिस व्हेरी सिम्पल. PMQ प्लस PM हे PQ का आहे तर P-M-Q अशी परिस्थिती आहे ना. P आणि Q यांच्यामध्ये M आहे आणि इथे P आणि R यांच्यामध्ये N आहे. बरोबर आहे. मग आता काय झालं बघा, आपण जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यानुसार आपणाला माहिती आहे की हे जे PM आहे तेच AB आहे. त्यामुळे इथे मी AB लिहू शकतो आणि हे जे PN आहे ते म्हणजेच AC आहे. त्यामुळे मी इथे AC लिहू शकतो. बाय आवर कन्स्ट्रक्शन दिस हॅज बीन डन. सो आय कॅन राईट PQ अपॉन वॉट, PQ अपॉन PM. पण PM चीच लेंथ आणि AB ची लेंथ सेम आहे त्यामुळे इथे मी AB लिहू शकतो. आणि इथे मी काय लिहू शकतो, PR आहे दॅट इज ओके अपॉन PN. पण PN इज इक्विव्हॅलंट टू AC. सो आय कॅन राईट दिस इज PN अपॉन AC. ओके. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. ते आपण आता सिमिलरली लिहितो. इवन इन SSC पेपर यू हॅव टू राईट. सो एव्हरीथिंग इज नॉट टू बी नीडेड. अगेन रायटिंग अगेन इज नॉट नेसेसरी. So similarly we can prove. काय प्रूव्ह करता येईल मला, काय प्रूव्ह करता येईल. PQ अपॉन AB is same as QR अपॉन BC. This I can prove. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, हा रिझल्ट तुम्ही काहीतरी 1 म्हणा पाहिजे तर आता, आणि हा 2 म्हणा. सो फ्रॉम 1 and 2 तुमचं काय होईल बघा. इथे PQ अपॉन AB, इथे पण PQ अपॉन AB आहे. हे PN अपॉन AC, QR अपॉन BC. त्यामुळे आता ह्या तीनही गोष्टी इक्वेट मला करता येतील आणि मला असं म्हणता येईल की PQ अपॉन AB इज सेम ॲज PN अपॉन, this should be, sorry, yeah, this is not PN, this is PR. So this is PR. So PR upon AC. ओके. आणि तसंच आपण आता काय प्रूव्ह केलं, इट इज PQ अपॉन AB म्हणजे ही क्वांटिटी कॉमन आहे आणि इथे QR अपॉन BC आलं. म्हणजेच आता तीनही गोष्टी इक्वल झाल्या. कोणत्या 3 गोष्टी. सो नाव आय विल इरेज ऑल दिस अँड वी विल से हेन्स. ओके. So I can say now by 1, 2 we can say by 1 and 2, by 1 and 2 what we get, PQ divided by AB is same as PR divided by AC and it is same as QR divided by BC. म्हणजेच काय झालं, इथली साईड PQ त्याला करस्पॉन्डिंग साईड AB यांचा जो रेशो आहे तोच PR आणि ACचा आहे आणि तोच QR आणि BCचा आहे. आणि करस्पॉन्डिंग जे अँगल्स आहेत A आणि P, B आणि Q, C आणि R ते कॉन्ग्रुएंट आहेतच. सो दिस इज व्हेन यू से ट्रायंगल्स आर सिमिलर. सो फायनली व्हॉट इज प्रूव्ड. सो ट्रायंगल ABC is similar to triangle PQR. This is how it is proved. So proved. So see, this is angle test. Angle test. Very useful. म्हणजे ABC हा एक ट्रायंगल आहे, दुसरा PQR हा ट्रायंगल आहे. तर आपण असं सिद्ध केलं की या दोन्ही ट्रायंगल्समध्ये काय आहे, देअर when corresponding angles are same, then we have proved that the ratio of corresponding sides is also same and so the two triangles are similar. That is what is true. So this is a very important angle test for similarity. Okay, so we will stop in this lecture. We will continue in the next lecture. Till then, thank you.